नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू अनदर फूड व्हिडिओ। मी हल्ली होतो वेंगुर्ल्यात आणि तिथून असंच जायचा निर्णय घेतला कोल्हापुरात सहज एक छोटीशी फूड टूर करायला। आंबोली घाटातून जाता जाता पहिलं तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला या पूर्ण पहा। सुंदर अशा आंबोली घाटातील नजारे पाहत मी सकाळी 11च्या दरम्यान पोहोचलो कोल्हापुरात। भूक लागलेली नाश्त्यासाठी आणि कोल्हापुरात होतो तर मिसळ खाणं तर बनतच। म्हणूनच आमचा स्पॉट नंबर 1 होता या फूड टूर मध्ये सह्याद्री शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, कोल्हापूर CBS च्या अगदी जवळ, जिथे मी ऑर्डर केलं एक मिसळ पाव। मला अजिबात भनक नव्हती की माझ्या ऑर्डर मध्ये येईल मिसळ पावच्या ऐवजी मिसळ ब्रेड। कोल्हापूरकर प्लीज नॉर्मल लोकांसारखं मिसळीसोबत पाव, लादीतला पाव खाणं सुरू करा। रेस्टॉरंटची सर्व्हिस थोडी स्लोच होती आणि मिसळ पाव आमची येता येता कोमट झालेली। पहिल्या टेस्टला मला मिसळ ओकेच लागली चवीला। असं ते कोल्हापुरी मिसळकडून जे मला अपेक्षित होतं, झणझणीत असणं वगैरे, तसं काही नव्हतं। चवीला ओके ओके ती मिसळ, पण खरं डिसअपॉइंटमेंट तर हे होतं की मी मुंबईत याहून चांगल्या कोल्हापुरी मिसळ खाल्लेल्या। ओव्हरऑल हे रेस्टॉरंट मी नाही रेकमेंड करणार। बेटर ऑप्शन्स आय एम शुअर तुम्हाला नक्कीच मिळू शकतात। त्यानंतर आम्ही लगेच गेलो ते म्हणजे महालक्ष्मी मंदिराकडे। जगाला दाखवायला तर देवीचं दर्शन कारण होतं, पण त्यामागे होतं माझा मंदिराजवळ मिळणाऱ्या डिशेसना खायचा कट। दर्शन तर काही घेता नाही आलं कारण वेळेची कमतरता, पण त्या निराशादायक मिसळ नंतर पुन्हा नाश्ता करायचा ठरवला। मंदिराच्या दायऱ्यात बरेच लहान स्टॉल्स लागलेले असतात खाऊचे, आणि त्यातल्याच एकाच्या मागे जाऊन आम्ही बसलो। ना छत ना भिंत, कारण खाण्याचा बेस्ट ॲम्बियन्स तर हाच आहे, कोल्हापुराचा तापतं ऊन। ह्या स्टॉल मध्ये मागवले आम्ही एक प्लेट आप्पे, एक प्लेट थाळीपीठ आणि मन भरेपर्यंत मसाला छास। एक प्लेट आप्पे मागवले की त्यात येतात 6 आप्पे आणि खोबरं शेंगदाण्याची पातळ चटणी। आप्पे म्हणजे असतात बेसिकली इडलीच्या बॅटरला एका स्पेशल भांड्यात शॅलो फ्राय करायचं। हे आम्ही घेतलेले आप्पे होते तसे बाहेरून मस्त गोल्डन ब्राऊन, आतून एकदम फ्लफी आणि चवीला असे थोडेसे न्यूट्रल, जेणेकरून ते ह्या चटणीची चव खूप छान पकडत होते। चटणी होती मस्त रिफ्रेशिंग, कोथिंबीर, खोबरं आणि शेंगदाण्याचं हे कॉम्बिनेशन छान तिखट देखील होतं हिरव्या मिरचीच्या पेस्टमुळे, आणि ऑल इन ऑल ही फर्स्ट डिश एकदम तुफान होती। सेकंड डिश आम्ही मागवलेली थाळीपीठ, जे सर्व होतं दही, सुकी लसूण चटणी आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत। थालीपीठ अगदी गरमागरम होतं आणि त्याला छान असं ओव्याच्या चवीची हिंट होती। थालीपीठ तिखट देखील होतं आणि तो हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे जणू प्रेमच। थालीपीठला इतकं सुंदर कॉम्प्लिमेंट केलं त्याने जसं जणू सचिनला द्राविडने। आणि हे दोन असे चविष्ट आयटम खाल्ल्यावर जर मनाला भर उन्हात कोणी शांती देऊ शकतं तर ते म्हणजे मसाला छास। आणि यांचं छास तर कायच्या काय भारी होतं, शब्दात डिस्क्राईब सुद्धा नाही करू शकत मी। 4 ग्लास पिले त्यावरून समजून जा 10 on 10 या तिन्ही खाद्यांना। कोल्हापूर फूड टूरचं माझं फायनल डेस्टिनेशन होतं अगदीच कोल्हापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल परख, जिथे चालत जाता जाता आमची बँड वाजली कारण तापमान काही कमी होईना। रेस्टॉरंटला पोहोचता पोहोचता दुपारचे 2 आणि आमचे 12 वाजलेले, पण एकदा बसून घेतल्यावर मी काही खाणार होतो तर ते म्हणजे फक्त आणि फक्त मटन थाळी। मागच्या वेळी मी कोल्हापुरातील ओपल हॉटेलची मटन थाळी ट्राय केलेली आणि मी पडलेलो तिच्या प्रेमात, तर माझे परखसाठी एक्सपेक्टेशन्स खूपच हाय होते। एक मटन थाळी आणि एक चिकन थाळीची ऑर्डर केली आम्ही, आणि दोन्ही थाळ्या तशा नॉर्मल टाइम मध्ये आल्या। रेस्टॉरंटच्या भिंतींवर सर्वे त्यांचे रेकॉर्ड्स, फेमस लोकांसोबतचे फोटोज वगैरे लावलेले, पण एखादा गरमीपासून वाचवणारा AC मात्र दिसला नाही। मटन थाळी आल्यावर त्यामध्ये होत्या 2 भाकऱ्या, दही कांदा ज्यातील दही दुष्काळामुळे सुकून गेलेलं, तांबडा पांढरा, मटन खिमा आणि मटन सुक्का। क्वांटिटी मला थोडीशी कमीच वाटली। चिकन थाळीमध्ये सगळं सेम होतं, फक्त मटन किमा ऐवजी अंडा कढी आणि मटन सुक्का ऐवजी चिकन सुक्का। माझ्या थाळीतील पहिली गोष्ट मी ट्राय केली ते म्हणजे सुक्का मटन भाकरीसहित। मटणाला चव तर चांगली होती आणि मसाले देखील छान लागलेले, पण ते मटण थोडंसं जास्त शिजलेलं, ज्यामुळे त्याला थोडं जास्त चावावं लागत होतं। आणखीन एक मला प्रॉब्लेम होता तो म्हणजे भाकरी आणि मटण दोन्ही एकदम सुके होते, आणि इन हाइंडसाइट मी चपात्या घेतल्या असत्या तर जास्त चांगलं झालं असतं।
नेक्स्ट मी ट्राय केला तो म्हणजे मटन खिमा, आणि जसं तुम्ही पाहू शकता भाकरीचा एसेन्शियली त्या पॉइंटला पापडच झालेला. खिमा पण ओके ओकेच होता, नथिंग टू हिट होम अबाउट. तांबडा आणि पांढरा रस्सा हे दोन्ही पदार्थ छान होते, पण ते कोल्हापुरात कुठे नसतात. ते चांगले नाही बनवले तर आय एम शुअर हॉटेल उघडूच देत नाहीत कोल्हापुरात. चिकन सुक्का सुद्धा मी ट्राय केला आणि मला बोलताना आवडत तर नाहीये, पण ह्या इन्स्टन्सला मटन सुक्यापेक्षा जास्त छान होतं. चिकन परफेक्टली शिजलेलं आणि मसाल्याला अशी मस्त तिखट आणि सॅटिस्फाईंग चव होती. भाकरी व चपाती खाऊन झाल्यानंतर ते थाळीत इन्क्लुडेड असलेला मस्त सुगंधित इंद्रायणी भात सर्व करतात, आणि त्याला तांबड्या रस्स्यासोबत खाणं म्हणजे जणू का स्वर्गच. पण असं ऑल इन ऑल ओव्हरऑल म्हणायला गेलं तर परक हॉटेलकडून पण मी डिसअपॉइंटच झालो, आणि पर्सनली मला वाटतं ओपलमधील मटन थाळी बऱ्याच प्रमाणात बेटर आहे. आणि ऑनेस्टली रिकमेंड करेन ह्यांची सोलकढी. जर तुम्ही प्रॉपर सोलकढीचे फॅन असाल तर अवॉइड करा. तर हीच होती कोल्हापूरची ही छोटीशी फूड टूर. माहिती आहे मला कोल्हापुरात बऱ्याच गोष्टी आहेत ट्राय करायच्या, आणखीन राहिलेल्या माझ्या. खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही काय काय रिकमेंड कराल. मला नक्की ट्राय करायला नेक्स्ट टाइम जेव्हा मी कोल्हापुरात जाईन तेव्हा. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा. नवीन असाल तर अशाच छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, आणि आपण भेटू लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि पीस.